तुला वाटतं की त्याने आनंदी राहायला पाहिजे. आता त्याने त्या मुलीसोबत जाऊन जर तो आनंदी राहतोय, तू आणखीन खुश व्हायला पाहिजे. म्हणतात मी तुला आय लव्ह यू म्हणते, पण तू मला पिझ्झा खाऊ घाल, तू मला ड्रेस आण, तू मला बड्डे विश कर. आहे नाव लिहिलं सचिनचं, लग्न झालं साहिल संग. नाव लिहिलं वनिताचं आणि लग्न झालं अनिताशी. भोग करतात तेव्हा भोग घ्या, जेव्हा योग करतात तेव्हा योग घ्या, जेव्हा कष्ट करतात तेव्हा कष्ट करा. नाचायचंय नाचा. मन सगळ्या जीवाला प्रेम पाहिजे. पशु पक्षी प्राणी, अरे मांजरीला जीव लावलं ना तरी ती तुमचे म्याव म्याव करत बसते. कुत्र्याला लावलं तरी. मग माणसाला प्रेमाची गरज नाहीये का? हजारो लोकात जरी त्या व्यक्तीला सोडलं ना, ते तुम्हाला शोधत आला पाहिजे, याला प्रेम म्हणतात. हँडल ब्रेकअप, लव्ह अँड रिलेशनशिप. नातेसंबंधात आपले कधी कधी धोका होतो. कधी पत्नी चुकीच्या मार्गाला जाती, कुठं अफेअर करती, कधी नवरा अफेअर करतो. आमच्या सोशल मीडियाला असे लई मेसेज आहेत आम्हाला की आमचा नवरा असा करतोय, आमची बायको अशी करते. म्हणजे वाचून हैराण होतात आम्ही बघतो तर. आणि ज्यांचं वय 30, 40, 50, 50, 60 लोक पण असे आहेत, बघितलं आम्ही. कारण की इंद्रिय कंट्रोल होत. मग आपण यांना म्हणू शकतो का चुकीचे येतं? शेवटी इच्छा जीवात्म्याच्या प्रेरित करतात माणसाला चुकीचं करायला. नातेसंबंध खराब होतात. कारण की एकत्र आलात आता विषयच नाही ना. एक तर भूतकाळातला नाही तर भविष्याचा विषय निघतो, एक तर सासरवाडीचा नाही तर माहेरचा निघतो, नाही तर सासू सासऱ्याचा निघतो, नाही तर आई बापाचा निघतो. आणि त्याच्यात भांडणं चालू होतात. मग चर्चा कुठं होती दोघात? जेव्हा अनोळखी प्रेम प्रकारामध्ये दोघं एकमेकांसंग लय गुलुगुलू गप्पा आणतात, मग लय भारी वाटतं. आणि अनोळखी लोक आपली तारीफ करतात. नवरा कधी तारीफच करत नाही, बायको तारीफच करत नाही, आणि जीवात्मा तारीफीची वाट पाहत असतो. मग कधी कधी अशा वेळेस नाते रिलेशनमध्ये ब्रेकअप तयार होतात. काय अडचण नाही आहे, सहन करा त्या गोष्टीला. जीवात्म्याची सेवा करणं फार कर्तव्य आहे आपल्याला. ह्या जगात प्रत्येक जीव इच्छा पूर्ण करायला आलाय का नाही आला? आणि तो इच्छा पूर्ण करायसाठी धडपडतो इकडं तिकडं. पाणी सुटलेलं नदीला ते समुद्राला भेटल्याशिवाय थांबणार नाही, किती पण आडवा त्या नदीला. जर बीज जमिनीत टाकलं तर ते उगणार, म्हणजे उगणार का नाही उगणार? तसं जीवनामध्ये नातेसंबंधात कधी दरार येईन, कधी सुख येईन, कधी दुःख येईन, उन्हाळा येईन, पावसाळा येईन, भोगा, नो प्रॉब्लेम. पतिव्रता नारी बनवून दाखवा, चांगला नवरा बनवून दाखवा, काय इश्यू आहे? माझ्या बायको एक दिवस मला म्हणले आय लव्ह यू. म्हणलं ओरिजिनल आहे की? फुल ओरिजिनल आहे. म्हणलं ओरिजिनल नाही, आत्ता एक फटका लावितून मग म्हण आय लव्ह यू मला, चल. ती म्हणली एक्झॅक्टली म्हणायचं काय? म्हणलं हे ना गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. मी तुला खुश करतोय ना म्हणून तू आय लव्ह यू म्हणते मला. भाड्याच्या घरात नेलं ना तू लगेच म्हणशील मला दुसरा नवरा करायचा आहे. आय वॉन्ट टू डिव्हर्स. कारण की मला लालीला पैसे नाही आहेत, मला शॉपिंगला पैसे नाही आहेत. तू माझ्यावर नाही प्रेम करत, तुझ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून त्याच्यावर तू प्रेम करू राहिलीस. आणि अशा वेगळ्या वेगळ्या जन्मात तू लई नवरे, मी लई बायका केल्यात, लई जीवन जगत 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 इथं आलो. आता भगवंताला आय लव्ह यू म्हण, मला मी निघून जाणार आहे, तू पण निघून जाणार आहे. कधी आपली भेटगाठ होणार, सगळं सुख दुःख देऊ, अटकत नाही बसायचं, सेंटरला भगवंताला ठेवू आणि जीवन जगूया. मी भगवंताला बांधू राहिलो त्यांना, भगवंताला नो प्रॉब्लेम, ॲक्सेप्ट. कधी कधी प्रेमामध्ये ब्रेकअप होतात का नाही होत? आताच काल एक किस्सा मी सॉल्व केला. मी टायमिंग दिलं होता एका मॅडमला, मुलगीचे. सर मला बोलायचे. म्हणलं आता काय बोलायचं आहे बाबा? मी टायमिंग दिला. मला वाटलं फॅमिलीची कंप्लेंट वगैरे असेल कुणाची. केलं तर रडायला लागली फोनवर आणि म्हणली सर लई त्रास होतोय. म्हणलं काय होते? जो म्हणला होता ना 4-5 वर्षापासून लग्न करीन फेसबुकला घेतलं आणि मी त्याचं आहे ना आज सोशल मीडियाला एंगेजमेंटचे फोटो पाहिजे आणि माझ्या हृदयात लई त्रास होतो. ती जे बोलली ना मला पूर्ण ॲज इट इज तुम्हाला सांगायची. मी तुम्हाला ब्रेकअप काय असतं जिंदगीमध्ये सत्य आहे तिचं. जे प्रेमातून गेलेत ना त्यांनी कोणी बघितलाय त्रास? ब्रेकअपचा त्रास आहे का? बंदच हात वर करा. हसायची गोष्टच नाही याच्यात, बिंदास. लय त्रास होतो माणसाला, मी जवळून बघितल्यात. ह्या वयात नाही मागच्या लग्नाच्या अगोदर प्रेम आहेत ना असे. लय असतं प्रेम, असं माणसाला होतं कधी कधी. त्या ग्रंथी तयार होतात, सुन्न पडतं माणूस अक्षरशः त्या पोझिशनमधून. कळत नाही, झटके बसतात माणसाला, असं वाटतं सुधरत नाही माणसाला. अशा ट्रान्समध्ये जातात. त्यावेळेस त्यांना आधाराची दिशेची लई गरज असते, पण अशा वेळेस आईबाप त्यांना हाणतात, मारतात, भीती दाखवतात. प्रॉब्लेम आहे सॉफ्टवेअरमध्ये आणि ते हार्डवेअरला फटकीत बसतात. शाळेला तू जन्माला कशाला घातला त्यांना? मग गाढवा हां बघू नको, तू काय करतोस मग? अशा सिच्युएशनमध्ये त्या मुलीला मी समजवलं. म्हणलं बाळा सांग,
तुझं प्रेम आहे? म्हणली हा सर. त्याचं प्रेम आहे? म्हणलं हा सर. मग त्याचं प्रेम आहे, त्याने का मग लग्न केलं? हा ना सर, मला कळतच नाही. बरं, पण त्याचं होतं म्हणले सर, पण ते आईबापाचं ऐकून केले त्याने, पण त्याचं माझ्यावर लई प्रेम होतं. म्हणलं ज्याचं प्रेम असतं ना ते समोरच्याला खुश बघत असतो. तुझं प्रेम आहे, तुला वाटतं की त्याने आनंदी राहायला पाहिजे. आता त्याने त्या मुलीसोबत जाऊन जर तो आनंदी राहतोय, तू आणखीन खुश व्हायला पाहिजे. ती म्हणली असं कसं काय? म्हणलं तू खरी माणसं आहे. मग फुल चालू झालो. तू शकून ये म्हणलं, तुझ्या आत काही बसली मतलबी, तू प्रेम करती म्हणते भामटे. हा, म्या प्रेम केलंय? कसलं प्रेम तुझं? असं झापिलं. नंतर ट्रान्समध्ये आलो. असं मी दुसऱ्या व्यक्तीला बोललो होतो म्हणलं. पण प्रेमाचा अर्थ असा आहे की समोरच्याला आनंदी ठेवणं, याला प्रेम मानतात. दॅट इज अ नेचर ना. आई वडील बाळाला खुश ठेवतात, त्याला प्रेम म्हणतात. नदी काय करते? पाणी देते. झाड काय करतो? किती पण दगड मारा, तुम्हाला फळ देतं, पानं देतं, फुलं देतं, ऑक्सिजन देतं, हवा देतं. त्याला प्रेम म्हणतात. प्रेम हे घेण्यात नाहीये, प्रेम हे. पण आज लोक म्हणतात मी तुला आय लव्ह यू म्हणते, पण तू मला पिझ्झा खाऊ घाल, तू मला ड्रेस आण, तू मला बड्डे विश कर, आपली ॲनिव्हर्सरी विश कर. काही लोक तर वाट पाहतात, मी तिला केलं होतं तिने मला अजून नाही केलं, 150 जणांनी केलं, हे पुढच्या वेळेस तिला पण अवदसाला मी करणार नाही. सगळ्यांनी केलं. कोणी ठेंगा दाखवला ना, बघतात कोणी ठेंगा दाखवलाय आम्हाला. हा. आणि मग तिला मी लास्टला सांगितलं, म्हटलं बाळा अध्यात्म आठव. ते ना आता तेवढ्यासाठीच होतं, भोगलं, आनंद भोगला 4-5 वर्ष, एकमेकात बोलले, हसलात, आता कॅरी ऑन. त्याचा संबंध तेवढ्याच वेळासाठी होता. तुझ्या आयुष्यात तुझं कामावर फोकस कर, त्याला सगळे कोण ब्लॉक कर, डिलीट कर, त्याचे फोटो बिटो डिलीट कर. त्याचा चेहरा आलाच नाही पाहिजे. ज्ञान आणि वैराग्य इंद्रियाने तो दिसलाच नाही पाहिजे. मनात जर आला तर चॅन्टिंग कर, डिलीट डिलीट डिलीट, नेक्स्ट. त्याच्याशिवाय आठव म्हणलं. त्याने तुला कधी हाणलंय का, फटकार मारलाय का, त्याने तुला लई त्याचं तर किळस आली पाहिजे, आठव. हळूहळू ते अनइन्स्टॉल व्हायला लागत. कारण की अशोक तोडमलनी ना JCBने प्रेम काढून टाकतात लोकांचं. हां, हे विचाराचा साठा मानलाय, फिलिंग्स मानल्यात ना, तो प्रोसेस आतमध्ये. तर पॉसिबल आहे. डिफेंड करता तुम्ही एफर्ट्स कसे घेतात. नंतर एवढे सगळे उदाहरणं समजवल्यावर म्हणलं आता कसं वाटतंय? म्हणलं बरं वाटतंय, पण सर अजून पण टेन्शन आहेच मला. ऐकून नंतर म्हणलं मग आता लास्ट सपार आहे. म्हणलं माझा एक मित्र होता, मित्राचा मित्र होता, पण त्याने एका मुलाला भेटवलं म्हणलं, आणि त्यांचं प्रेम होतं कॉलेजपासून, 10वीपासूनच प्रेम. हो, आम्हाला तर काय 12वी-13वी प्रेम काही कळत पण नव्हतं. आम्ही सगळ्याला बहीण मानायचो. दुसऱ्याने असं लेटर दिलं का, कागद दिलं का, आम्ही दिलं असं पोस्टमनचं काम करायचं, त्यांनी दिलंय. आमच्या वर्गात असे काम होते. एक जण लई डेंजर होता, ते असं कागद गोळायचा ना, पुरीला खडे मारायचा, आणि ते आमच्या बघितलं का ते आमच्यावरच यायचं, आम्हीच मारले म्हणून. म्हणजे फालतू आम्ही मार खायचो तिथं जाऊन. असतात ना असे काही शाळेमध्ये पहिल्या काळात असे लोक होते. आणि मग म्हणलं बघ, तिने मला एक भेटवला, तेव्हा मला 10वीपासून प्रेम सर, 7-8 वर्ष झाले, आणि लई भेटलो सर, लई मजा केली आम्ही सर. पण तिचं लग्न झालं, तिने मला ब्लॉक करून टाकले. काय म्हणले? ब्लॉक करून टाकले मला. लग्न झालंय. म्हणलं मग आता आत्महत्या करूशी वाटते सर. 2 सिगरेटचे पाकिट लागतात रोज सर, 10 रुपये लागतात, 12-12 1-1 पर्यंत झोपत राहतो. घरचे लई शिवाय देतात, पण त्यांच्या शिवायपेक्षा तीच आठवती मला जास्त. म्हणलं प्रॉब्लेम काय आहे? ती सोडून गेली, हा प्रॉब्लेम आहे का ती खुश आहे, हा प्रॉब्लेम आहे? तो म्हणलं हेच कळना सर. असं वाटतंय ना त्याचा गळा दाबाव त्या माणसाचा, तेव्हा नवऱ्यात त्याचं जाऊन असं काठी बिठी घेऊन जावं, 10 रुपये 2-4 पोरं घेऊन, आणि त्याला लई मारावं, मै प्रियशी तू का घेतलीस? सगळं तिचं रामायण ऐकून घेतलं. त्यावेळेस त्याला समजवलं, तरी पण समजवण्याच्या पलीकडे असतात. अशा काही केसेस असतात ना, समजवण्याच्या पलीकडे असतात. म्हणतात ना ऐकावे जनाचे, ते तसंच मनाचंच करतात. ते त्यांना समजवलं ना की मनामध्ये आत घुसले, ते आता प्रॅक्टिस आणि वैराग्याने निघन, तर ते ऐकत नाहीत, फक्त हो हो म्हणतात आणि अटकत राहतात. तर तो निघला नाही पोऱ्या. मी समजून सुद्धा तो 1 वर्ष अटकला, आणि अचानक त्याने माझा नंबर कुठून घेऊन मला फोन केला. उचलला नाही मी तर मेसेज पाठवलं, सर मला अर्जंट बोलायचंय, माझ्या आयुष्यात लय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणला मी तुम्हाला भेटलो होतो प्रेमाच्या प्रकरणात, पण ते आता मला 4 वर्षानंतर रिअलाइज झालंय की तुम्ही बोलत होते खरंय. म्हणलं काय पहिला फोन मी केला, 17-18 मिस कॉल, म्हणला पहिला त्याला कॉल झाला माझा. म्हणलं काय हसती म्हणतोय, बघू तर. हसायला लागला, सर काय जमलंय, खुश आहे मी सर जिंदगीत. म्हणलं का? म्हणला जिच्या संग माझं लग्न होणार होतं ना,
ज्याने तिथं लग्न केलं त्यांना मुलं पण झाले म्हणले, 2 मुलं होते आणि मोठी स्कॉर्पिओ घेऊन कुठं देवदर्शनाला चालले होते म्हणले. आणि रात्री 11:30 वाजता ती स्कॉर्पिओ टँकरला धडकली. म्हणलं काय सांगतोय राक्षस, मला खुशीमध्ये सांगू राहिलाय. म्हणलं कस काय असं काय. आणि म्हणले काय झालं माहितीये, बायको पण ती पोरगी पण वाचली, तिचे ते पोरं पण वाचले. पण तो जो आहे ना होता ना नवरा, तो सर ऑन द स्पॉट डेथ झाला. आणि एवढ्या 4-5 वर्षापासून त्या प्रेमाच्या ग्रंथी माझ्या आत घुसून बसल्या होत्या ना, हे ऐकून डायरेक्ट त्या ग्रंथी बाहेर आल्या माझ्याकडून. वा धन्यवाद देवा, बरं झालं लग्न झालं, धन्यवाद, थँक्यू थँक्यू. आणि मग मला तुम्ही आठवले सर, तुम्ही सांगत होते ना पण ते घुसत नव्हतं. आता रिएलिटी बघितलं. म्हणलं झालं काय. म्हणलं साहेब तुम्हाला अजून नाही समजलं, तिथं मी असतो. नातेसंबंध जेव्हा तुटतात तेव्हा 2 गोष्टी असतात. एक तर तो व्यक्ती तुम्हाला सोडून चाललाय, होऊ शकतं त्याच्यात तुमच्या आयुष्यात लई संकट येणार आहेत, पण तुमच्या नशिबात ते भोगणं नाहीये म्हणून त्याला काढून टाकलात. पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, एक तर तुमच्या थ्रू त्याच्या आयुष्यात लई संकट येणार आहेत पण त्याच्या नशिबात ते भोग नाही आहेत म्हणून तो सोडतो. 2 ऑप्शन. क्लिअर होतंय. आणि या विचारातून निघण्यासाठी मनाला कंट्रोल करणं म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. चॅन्टिंग भगवंताचं करावं लागेल, नामस्मरण थोडंसं लक्ष घालावं लागेल. आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही थोडं बोलत राहिले, काम करण्यावर फोकस केला, बिझी राहिले तर ते मन तुम्हाला खाणार. आणि ऑटोमॅटिक जेवढ्या दिवस तुम्हाला त्या अंतर्मनात गेले, नवीन थॉट 21 दिवस लागतील त्या प्रॅक्टिसमधून तुम्ही बाहेर निघण्यासाठी. डन इथपर्यंत. जर असे काही कोणी असतात तर तुम्ही याच्यातून असे निघू शकता. त्याच्यामुळे धोका बिका काय म्हणत बसू नका. धोका दिलाय, नाव लिहिलं सचिनचं, लग्न झालं साहिल संग. नाव लिहिलं वनिताचं आणि लग्न झालं अनिताशी. नवऱ्याने हात असा सगळं घेतला, आय लव, अरे छोड. त्याच्यामुळे असं गोंधात पडू नका, कारण की सगळे नाते काय येतं टेम्पररी आहेत. म्हणजे प्रेम पाहिजे ना तुम्हाला, समोरच्याला आनंदी ठेवणं. आणि तो आनंदी झाल्यावर जे तुमच्या आत्म्याला भारी वाटतं त्याला प्रेम म्हणतात. कोण कोण प्रेम करतंय आपल्या पत्नीवर? हातवर करा. आपण करतो हो. कोण कोण प्रेम करतंय आपल्या बायकोवर? बरं कोण कोण प्रेम करतंय आपल्या नवऱ्यावर? आपण बी करतोय हो. माझा नवरा कृष्ण आहे, आपण प्रेम करतो कृष्णावर. समज माया. सो प्रेम केलं पाहिजे ना. प्रेम नेचर आहे. प्रेमामुळेच ह्या जगामध्ये भगवंत भेटतात, माया भेटतात. प्रेम म्हणजे करुणा, हृदय, लस, वासना नाही. स्त्री आणि पुरुषाकडे बघितलं की घाणेरडे विचार येतात. ते किती वेळाचं असत्या गोष्टी सांगा मला? फार थोड्या क्षणिक असतात. पण तुम्हाला जीवन काय सोबत जगायचं आहे आनंदात. तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं असं प्युअर वाटलं पाहिजे, खुशी वाटली पाहिजे, दुःख दूर झालं पाहिजे, चांगल्या मार्गावर चालले पाहिजेत. आणि सगळे गुण आपल्या आतमध्ये भरून पडलेत. आपल्याला प्रेम पाहिजे, लोकाला पण प्रेम पाहिजे. पण प्रेम हे सेवेमधून उत्पन्न होतं. कुठून? कोण तयार आहे सेवा करायला? बिझनेसमधलं प्रेम पाहिजे, सेवा करा. लोकांकडून रिस्पेक्ट पाहिजे, आनंद पाहिजे, सेवा करा. पत्नीकडून चांगलं जेवण पाहिजे, सेवा करा. कधी जाऊन त्याची तारीफ करा. छकुली, सोनुली, लई जीव लावतो. तू माझ्या घरची लक्ष्मी, लक्ष्मी, मी फार पुण्यवान आहे ग जानू. शनोशनी मला तुझी आठवण येते. अरे सप्राच्या घरात सुद्धा ती बायको म्हणून महलमध्ये, मी महलमध्ये. आणि आज महलमध्ये असणाऱ्या बायका म्हणतात मी सप्राच्या घरात आहे. माझा नवरोबा आहे ना राक्षसी, राक्षस, तो मला आय लव्ह यू नाही म्हणत कधी. लोकांना गरज कशाची आहे? प्रेमाची. एक्सप्रेस करा. प्रेम केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? खळखळून मुलासोबत खेळताय ना, मनापासून खेळा. खेळा त्यांच्यासोबत. खेळताय खेळ. पत्नी सोबत आहे. जेव्हा भोग करतात तेव्हा भोग घ्या, जेव्हा योग करतात तेव्हा योग घ्या, जेव्हा कष्ट करतात तेव्हा कष्ट करा. नाचायचंय नाचा मनापासून. जेव्हा पाणी पितात तेव्हा पाणीच प्या. जेव्हा जेवण करतात तेव्हा जेवणच करा. जेव्हा एखाद्यासोबत हसतात तर मनापासून हसा. नाही तर 2 प्रकारचं हास्य असतं. एक ॲक्टिव्ह हॅसी
आणि एक पॅसिव्ह अशी, म्हणजे वरवर हसायचं, नंतर गेल्यानंतर हे काय अशीच काय फायदा आहे. खरा ना प्रेम, प्रेम केलं पाहिजे जीवनामध्ये. प्रेम म्हणजे असं पोरापोरीच्या प्रेमाबद्दल नाही बोलू राहिलो मी, आनंद द्या यालाच प्रेम मानतात. समजतंय का? आज मी तुमच्यासोबत चर्चा करतोय, तुमच्या मनाला आनंद देऊ राहिलो. येस ऑर नो? हाय लेवलचं प्रेमाची तेज नाही. सगळ्या जीवाला प्रेम पाहिजे. पशु पक्षी प्राणी, अरे मांजरीला जीव लावला ना तरी ती तुमचे म्याव म्याव करत बसती. कुत्र्याला लावलं तरी. मग माणसाला प्रेमाची गरज नाही आहे का? आहे का नाही गरज? पण दगड झालो आपण, स्पंच वा स्पंच. लोकांच्या भावना समजून घ्या. सुख हो या दुख हो, हम जिंदगी जिएंगे बॉस. और लोगों को हमें देखकर ऐसा लगना चाहिए जिंदगी हो तो साला इनके जैसी. समझ में आया? ऐसी जिंदगी जी के दिखाएंगे बॉस. ओके. ॲक्सेप्ट पीपल ॲज इट इज. सेल्फ मिस्टेक गिल्ट. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी राहायचे, खुश राहायचे, तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, लोकांना बदल्याचा प्रयत्न करतो, बदलण्याचा प्रयत्न करतो. जसे आहे तसे ॲक्सेप्ट करा. सर्व गुण संपन्न नाही भेटणार ना लोक तुम्हाला. भेटतील का? हां. कधी कधी नवरा टाकला आहे तर बायको लय भारी, कधी बायको गोरी पाने नवरा काळा आहे, कधी नवरा काळा आहे बायको गोरी आहे, कधी बायको छोटी आहे नवरा मोठा आहे. आता कधी दोघं पण चांगले आहेत पण दोघं एकमेकाला कुठे येत. कुठे ना कुठे गडबड आहेतच ना सगळ्यात. ऍक्सेप्ट करा, ॲज इट इज लोकांना ऍक्सेप्ट करा. प्रत्येक जीवात्मा आपले कर्मफळ भोगायला आलाय का नाही आला? करा ना ऍक्सेप्ट. त्या बायकोला, त्या पोराला, त्या आई बापाला, त्या टीमला, त्या अपलाईनला ॲज इट इज करा ना. तुम्ही आंब्याच्या झाडाला कधी म्हणतात का कमॉन सफरचंदचं बन? आंब्याच्या झाडाला कशाचं बनवलं पाहिजे? चांगला आंबा बनवू शकतात, सफरचंद बनवू शकत. माशाला म्हणले झाडावर चढ आणि माकडाला म्हणले पाण्यात पोह, जमल का? प्राणी सुद्धा त्यांच्या नेचरमध्ये असतात. तसे जीव सुद्धा तुमच्या वाटतं की त्याने असं जगायला पाहिजे, पण त्याचा आतला इच्छा त्याला प्रेरित करतात तसं जगायला. त्याच्यामुळे लोकांवर रागू नका, चिडू नका, लोकांवर रुसून बघू नका. याला जीवन मानतात. पत्नी बिचारीला नाही जमत स्वयंपाक करणं ना, ऍक्सेप्ट करा. तुम्ही रेसिपी शिका, तुम्ही करून खा. काय प्रॉब्लेम आहे? पण तिच्यासोबत 20 वर्ष झाले भांडण करतोय त्यासाठी, स्वयंपाकासाठी. ती नाही घर स्वच्छ करत, तू कर, तुला लई किडा आहे तर. ती नव्हती मागच्या जन्मी म्युन्सिपाल्टीची तिथं कामाला, पण केलं पाहिजे. बायकाने या गोष्टी केल्या पाहिजेत की नाही केल्या पाहिजे? कधी कधी सगळं ओके, फक्त नवरा थोडा खराब आहे, त्याच्यात तेच गुण धरून बसतात. तू गोमाशी आहे का? गोमाशी कुठे जाऊन बसती? घाणीवर. जसे आहेत तसे ऍक्सेप्ट करा. त्या पत्नीला, त्या मुलाला, त्या आई बाबाला, त्या मित्राला बदलायचा प्रयत्न नका करू. बदललं आणि तो नाही बदलला तर लई त्रास होणार. सांगा तू बदलला, जे बदलला तर ठीक आहे, पण नाही बदलला त्याच्याकडून अपेक्षा केल्याचं दुःख तुम्हाला होणार का नाही होणार? करताल ऍक्सेप्ट ॲज इट इज सिच्युएशनला. स्वतःहून जर चूक झाली तर कसं वाटतं तुम्हाला? समोरच्याने माफ केलं पाहिजे, वाटतं की नाही वाटत? किती जण ॲग्री करतात, गिल्ट वाटतं, पस्तावा वाटतं स्वतःहून चूक झाल्यावर. बरोबर ना? स्वतःहून चूक झाल्यावर माफीची अपेक्षा, पस्तावेची अपेक्षा. अरे झालं ना, देणं सोडून. आणि जेव्हा लोकांकडून चुका होतात तेव्हा राग येतो. बोट दाखवतात. माणूस आहे का मग? त्याला पण बिचाराला गिल्ट आहे, पस्तावा आहे, त्याला पण सुधारण्याचा चान्स दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? तिला पण दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे? तुमची चूक गिल्ट आणि लोकांची चूक चूक. कुठला न्याय हा? त्याच्यामुळे आजूबाजूला जे लोक असतील, कर्माच्या प्रभावामुळं लोकांकडून चुका होणार. कारण की इच्छा आहेत जीवाच्या, त्या भोगत असताना कुठले ना कुठले कॉम्प्लिकेशन जीवनामध्ये होणार. माझ्या पत्नीची इच्छा वेगळ्या, माझ्या मुलाच्या इच्छा वेगळ्या, माझ्या मुलीच्या इच्छा वेगळ्या, आईची वेगळी, बापाची वेगळी, माझी वेगळी. आता सगळ्याची इच्छा सेम टाईमला थोडी मॅच होतात. आणि घरातला म्हणला नाही माझ्यासारखंच चालले पाहिजेत, चलतीन, पण ती जीवात आतून म्हणतील लई टाईट आहे बाबा. सगळे तुम्ही घरात गेले का असे साहेब आले घरी, आपल्याला वाटतं आपलं घर लय भारी कडाकटक चाललंय, पण सगळे घरातले लोक दडपणामध्ये दापल्या. काय फायदा असं जीवनाचा? असा अधिकार तत्व काय कामाचं तुमचं? तुमची बायको तडफडतीये, नवरा तडफडतोय, पोरं तडफडतात, याला माणुसकी म्हणतात? मग तुम्ही सोन्याच्या नाही मोहराच्या पार महालामध्ये आहेत, पण तुमच्या घरचे तडफडतायत. तुम्ही माणूस म्हणताय स्वतःला? तुम्हाला सुख भेटल? दोघं एकमेकासंग झोपलात तरी झोप लागणार नाही तुम्हाला. येते का लक्षात? त्याच्यामुळे ऍक्सेप्ट केलं पाहिजे ॲज इट इज. जशी त्याची इच्छा आहे करून दे ना यार, नो प्रॉब्लेम. भगवंताने आपल्या समोर त्यानं आणलंय, भोगेंगे यार, क्या इश्यू आहे, खुश होकर भोगेंगे.
काही लोक असे धमके देऊन म्हणतात म्हण आय लव्ह यू, म्हण आय लव्ह यू. हिच्या तोंडात हे नवरा आणि हृदय ते दुसराच एवढा. अशा प्रेमाची काय उपयोग आहे अशा प्रेमाचा सांगा मला. असं वरवर नाही. हजारो लोकात जरी त्या व्यक्तीला सोडलं ना, ते तुम्हाला शोधत आला पाहिजे, याला प्रेम म्हणतात. तुमची तडप. आणि जर तुम्ही सेवा केली ना, समोरचा माणूस किती दिवस चुका करेन रे, किती दिवस खोटं बोलन, पस्ताव येईल ना त्याला. आणि माणसाला प्रेमाने जिंकलं जातं, रागाने नाही जिंकलं जात. आता या वातावरणात आणा म्हणून याला यश मानतात. हे वातावरण तुमच्या घरी रोज तुम्ही बनवू शकतात. स्पिरिच्युअल लेक्चर ऐकून बनवू शकता का नाही बनवू शकत. लास्टला काही मित्र असतात, काही मित्रामध्ये काही देवाणघेवाण असती, भांडणं त्यांना असतात. मनापासून त्यांना माफ करा, माफी मागा. काही गिल्ट बिल्ट नका करू. तो माफ करू नाही तर नाही करू, आपल्या बाजूने व्यवहार क्लिअर केले पाहिजे. ते सर नो क्लिअर, दॅट्स इट. त्यानंतर काही रिलेटिव्ह असतील, नातेसंबंधात काही विषय असतील, सोडून द्या विषय. काही बांधाबिंदावर असतील ना, सोडून द्या. एक दिवस असेच बांधावर भांडणं चालली होती आणि तिथं माझा व्हिडिओ पाहत होतो कोणतरी. त्यांनी बघितलं, अरे कोण आहे, मी पाहतोय म्हणला. तो पण म्हणला, अरे हे मी पण पाहतोय. म्हणले काय भांडणं आहे आपले. चल पोती भांडणं बंद, ते तू एवढं घे मी एवढं घेतो. असे पण उदाहरण आहेत. लोकांनी कोर्ट कचेरीचे केसेस रिव्हर्स घेतल्या, डिवोर्स वाचले, लोक सुसाईडपासून मागं येऊ राहिले आहेत. हां, पण कोर्टात 10-11 वर्ष दोन नवरा बायको एकीकडे राहणारे पुन्हा आनंदाने एकत्र येऊन राहू राहिलेत आणि म्हणतात आम्ही नवीन प्रेमात पडलो. आत्महत्या, रिलेशनशिप, नातेसंबंध सुधरू राहिलेत ह्या विचारामुळं. हे विचार मोठे काम करू राहिलेत. त्याच्यामुळं काही फरक नाही पडत. बांधावर भांडणं चालू आहेत. माझ्या दिराने बळी केलं, माझ्या सासूने बळी केलं, माझ्या जावयाने बळी केलं, माझ्या मेवण्याने बळी केलं. अरे कोण कोणाचं बळी केत नसतं रे राजांनो. जेवढे तेवढे भोग आहेत तेवढेच असतात. त्याच्यामुळं बदल्याच्या पाठीमागं जाऊ, मोकळा श्वास घ्या, श्वास. नाहीतर ऊर्जा आहे का एक दिन पंची. हां, भूत माहीत नाही केव्हा कधी. आणि जेव्हा तुमचा लय बांध रेटीला लय हे केलंय ना, जाऊन त्याच्या घरी त्याचा मुलगा बांधा, जाऊन नंतर सगळी सेवा फ्री ऑफ कॉस्ट. हो, शास्त्रात हेच सांगितलंय. त्याच्यामुळे असे नातेसंबंधाचे विषय, कधी कधी भाऊ भावाचे विषय असतात, भांडणं तणणं असतात, लई घ्या समजून. त्यांना होतात कधी कधी. अध्यात्म नसल्यामुळे या गोष्टी होतात. माफ करा त्यांना, अंडरस्टँड करा त्यांना, मिठी मारा त्याला, जाऊन भेटा त्याच्यासोबत. पत्नीचं ऐकून, कधी घरच्याचं ऐकून, कधी आपल्या मिसअंडरस्टँडिंगमधून, कधी अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणून भांडणं त्यांना होतात. भेटा त्याला जाऊन. भाऊ लई आठवण येते रे तुझी, लहान बाळासारखं. जसं लहानपणी कसं खेळले बहीण भाऊ, बोला त्यासोबत एकदा, मिठी मारा त्याला, कडकडून भेटून टाका. कधी बहिणीसोबत दुर्लक्ष होतं, भावासोबत दुर्लक्ष होतं, करा त्यांना भेटा कधीतरी मनपूर्वक. काही घेणं देणं नाही. तुमचे कपडे, पैसे, लाडू, शेव, हां, तुमच्या ओवाळण्याची गरज नाही आहे. फक्त 4 शब्द प्रेमाने बोला. चला, ते शब्द त्याच्या हृदयात जाऊन त्याचं जीवन चांगलं होऊ शकतं, त्या बहिणीचं आणि त्या भावाचं. हे असे नातेसंबंध प्रॉपरली तुम्ही तयार करू शकतात. नाही तर ते ओझे तुम्हाला झेलावं लागतील, सोडू नाही शकत. मी तर म्हणतो या जगात माझं कोणी दुश्मनच नाही आहे. कोणासंगत दुश्मन नाही आपले. गुड पॅरेंटिंग. आपल्या मुलाला चांगले संस्कार करा, चांगले गुण द्या त्यांना, त्यांचे हट्ट पूर्ण करा. पण असे हट्ट पूर्ण करू नका की समाजात त्याच्यामुळं फार इम्पॅक्ट होईल. असे मुलं तयार करू नका की जे वाळल्या झाडासारखे असतील, ते जर पेटले तर पूर्ण जंगल पेटून टाकतील. असे मुलं तयार करू सोडू नका. याचे फळं तुम्हाला भोगावे. कारण की प्रोडक्ट तुमचे, कंटेंट तुमचे आहेत, मॅन्युफॅक्चरर तुम्ही आहेत. त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आला तर गडबड होईल पुढं. तर या जगात त्याला सोडण्याच्या अगोदर तुझी जबाबदारी आहे. नंतर म्हणू नको पोऱ्या मा ऐकतच नाही. याच्यासाठी अध्यात्मिक वातावरणात राहणं गरजेचं. हे प्रेम करा त्यांच्यासोबत. वारंवार त्यांचे निगेटिव्ह पॉईंट नका काढू, कम्पेअर नका करू. एवढे मार्क आण टॉर्चर करू पोरं सुसाईडला जातात. तुला इंजिनियर बनायचंय, तुला डॉक्टर बनायचंय, तुला वकील बनायचंय, तू काय तीर मारा रे का शिकऱ्या शिकून. तू कल तू प्रूव्ह कर ना. तुझा पोऱ्याला विचार, साला तुला माझ्यासारखं बनायचं का. तो म्हणतो तू यासारखं नाही, मला सचिन सारखं बनायचं. तो प्रोडक्ट सुद्धा तुला रिजेक्ट करते. तू काय तीर मारला गोमट्या. पोरांना त्रास देतोस, द्या पोरांना त्रास, काय अडचण नाहीये. पण जास्त एवढा त्रास देऊ नका की पोरं सुसाईडपर्यंत जातील. हा ना, त्यांना मारा त्यांना, पण अपेक्षा लई करू नका. ते पण फ्री विल द्या. तो पण जीवात्मा आहे, तो पण इच्छा पूर्ण करायला तुमच्या जगात आलाय का नाही आला. किती लोक आग्रह करतात पोरांना दिलं पाहिजे फ्रीडम. झापा, बोला, मारा, पण रुसून बसू नका, टॉर्चर करू नका. त्यांची बुद्धी, तुम्हीच आई वडील आहेत ना त्यांची. हां, जी गोष्ट येत नाही त्या गोष्टीला का प्रेशराईज करतात. नका करू.
त्यांच्यात जेवढं होईल तेवढं आमच्या आईबापाने आम्हाला किती शिकवलं बघा ना. जे आहेत तिथं आहेत, काय केलं आमच्या आईबापाने? चालायला शिकवलं, शाळेत घातलं, नंतर आपणच आलो ना पुढं, का नाही आलो? जो जिसके भाग्य में हो जरूर मिलेगा. हमारा काम है बस अच्छे संस्कार देना और अच्छा पढ़ाई करना, बाकी उसको सुख दुख भोगना होगा. समझ में आया? धीरूभाई अंबानीने अनिल आणि मुकेशला सगळं दिलं होतं. अनिल कुठं गेला पुन्हा? अनिल डाऊन झाले माहिती आहे ना. एकाच घरातले दोन पोरं, दोघांचे कर्म वेगवेगळे आहेत, बाप जरी एक असेल तरी. त्याच्यामुळं पोरांना संस्काराची गरज आहे, पोरांना अध्यात्माची गरज आहे. आणि ते तुम्ही बोलून नाही होणार. तुमच्या घरात आचरणात आणा, तर पोराला पण ह्या गोष्टी आवडायला लागतील.